सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. सणावारांचे दिवस चालू झालेले आहेत आणि आता मंगळागौरीचे सुद्धा पूजा सगळीकडे होत आहे. तर मंगळागौरीमध्ये अगदी घरोघरी बनवले जाणारे आज आपण भाजणीचे थालीपीठ बघणार आहोत वेगळ्या पद्धतीने. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेलं आहे थालीपीठ भाजणीचं पीठ. याची रेसिपीचा एक शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. खूप पौष्टिक अशी ही भाजणी बनते. अनेक धान्य कडधान्य घालून ही भाजणी तयार केली जाते. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. सोबतच इथे मी पालेभाजी घेतलेली आहे. तुमच्याकडे जी पालेभाजी अवेलेबल असेल ती पालेभाजी तुम्ही यामध्ये घेऊ शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालते हळद. मिरची पावडर घालायची आहे, तुम्हाला जसं तिखट चालत असेल तसं. हिरवी मिरची सुद्धा बारीक कापून यात तुम्ही घालू शकता, पण जर लहान मुलं वगैरे खाणार असतील तर मिरची नाही घातली तर थोडासा मसाला जास्तीचा घालायचा आहे. आता हे सगळं एकदा आपण मिक्स करून घेऊया. जो कांदा आहे तो व्यवस्थित आपण कुस्करून घेऊया, म्हणजे त्याच्या पाकळ्या मोकळ्या मोकळ्या होतील आणि व्यवस्थित तो पिठाबरोबर मळला जाईल. आता यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप सैल हे पीठ मळायचे नाहीये, कारण हे थालीपीठ आपण प्लास्टिकवरती थापून ते डीप फ्राय करणार आहोत. जर तुम्ही तव्यावरती थापून थालीपीठ करणार असाल कपड्यावर थापून, तर थोडंसं सैल लागतं त्याच्यासाठी पीठ. पण आपण हे चपातीचं जसं पीठ ठेवतो तेवढंच पीठ घट्ट मी मळणार आहे, कारण आपल्याला ही थालीपीठ डीप फ्राय करायची आहे. या पिठामध्ये धान्य कडधान्य तर आहेतच, पण त्याचसोबत पालेभाजी सुद्धा आपण घातल्यामुळे त्याचा पौष्टिकपणा कितीतरी पटीने वाढला जातो आणि चव सुद्धा खूप छान लागते. तसेच लहान मुलांसाठी सुद्धा खूप एक हेल्दी ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही गाजर वगैरे सुद्धा किसून घालू शकता. आता थोडंसं तेल वरून लावते आहे आणि तेल लावल्यानंतर 1 मिनिटभर हे पीठ आपण मळून घेणार आहोत. हे पीठ छान भाजून दळलेलं असल्यामुळे जास्त हाताला चिकटत नाही. तर तुम्ही बघू शकताय असं इतपत घट्ट हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. आता आपण थालीपीठ कसं थापायचं ते बघूया. तर नॉर्मल आपल्या घरातली जी प्लास्टिकची पिशवी असते कडधान्याची वगैरे ती घ्यायची आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय, म्हणजे याला थालीपीठाचं पीठ चिकटणार नाहीये. तुम्ही जर तव्यावर थापून करणार असाल तर सुती ओला कपडा पाण्यामध्ये भिजवून पिळून त्याच्यावरती आपण हे थापून घेऊ शकतो. पण हे आपण आता डीप फ्राय करतोय. तर बघा, दुसरी बाजू अशी वरून ठेवायची आहे आणि वरतून हातांच्या बोटांनी पुढचा भाग जो असतो बोटांचा त्या बोटांनी आपल्याला हे थालीपीठ असं गोल गोल करत जायचं आहे. काठांनी आपल्याला दाब द्यायचा आहे, म्हणजे ते थालीपीठ छान पुढे सरकलं जातं. आता जर तुम्हाला थापता येत नसेल तर तुम्ही लाटण्याने लाटून घेतलं आणि नंतर वरतून थोडंसं बोटांनी दाब दिलात तरी सुद्धा चालणार आहे. तर बघा, हे थालीपीठाच्या ज्या कडा फाटल्या जातात, कारण यामध्ये आपण कांदा घातलेला आहे, पालेभाजी आहे, त्यामुळे कडा थोड्याशा फाटल्या जातात. मध्ये असं छोटंसं होल केलेलं आहे. आता हे आपण तळून घेणार आहोत तेलामध्ये. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलंच होतं. थालीपीठ तळताना तेल आपल्याला कडकडीत गरम लागतं, त्यामुळे तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आता थालीपीठ आपण सोडणार आहोत. लगेचच त्याला झारा लावायचा नाहीये. थोडेसे बबल्स, त्याचे जे बाजूचे बुडबुडे जे आलेले आहेत ते थोडेसे कमी झाले की मग आपल्याला थालीपीठ पलटी करायचं आहे. तोपर्यंत सगळ्यात पहिले सुरुवातीला गॅस हाय ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला थालीपीठ तळून घ्यायचं आहे. तर बघा, थोडे बबल्स कमी झालेले आहेत, थालीपीठ थोडंसं वर आलेलं आहे. आता आपल्याला याला दुसऱ्या साईडून सुद्धा तळून घ्यायचं आहे. पहिल्यापेक्षा तुम्ही बघू शकता बुडबुडे हे कमी झालेले आहेत. हीच ती वेळ आहे आपल्याला थालीपीठ दुसऱ्या साईडून तळण्याची. आता थालीपीठ पलटी करताना दुसऱ्या हातात चमचा पकडा, नाहीतर तेल पटकन हातावर उडू शकतं. गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मीडियमच ठेवायची आहे, लो फ्लेम अजिबात करायची नाहीये. कारण जर तुम्ही अगदी मंद गॅसवरती थालीपीठ किंवा कुठलीही तळणाची गोष्ट तळली तर ती खूप जास्त तेलकट होते, जास्त तेल शोषून घेते. त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मीडियमच ठेवायची आहे. अगदी 1-2 मिनिटांमध्ये हे थालीपीठ छान असं सोनेरी रंगावरती तळलं जातं. तर तुम्ही बघू शकताय बुडबुडे सुद्धा खूप कमी झालेले आहेत आणि रंग सुद्धा खूप छान असा आलेला आहे. तर आपलं हे असं थालीपीठ मंगळागौरी विशेष तयार झालेलं आहे. बाकीचे थालीपीठ सुद्धा मी असेच तळून घेणार आहे. एका पेपरवरती प्लेन व्हाईट कलरचं हे काढून घ्यायचं आहे.
तर बघा इथे हे थालीपीठ आपले तयार झालेले आहेत. आता मंगळागौरीमध्ये तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. त्या व्यतिरिक्त सुद्धा मुलांसाठी पौष्टिक नाश्ता म्हणून तुम्ही हे नक्कीच घरी बनवू शकता. त्याच्यामध्ये अनेक धान्य, अनेक डाळी तसेच आपण पालेभाजी घालून अजून याची पौष्टिकता वाढवलेली आहे. इथे मी दही घेतलेलं आहे. तुम्ही चटणी सुद्धा बनवून घेऊ शकता. तर आजची थालीपीठची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तुमच्याकडे सुद्धा मंगळागौरीला थालीपीठ बनवले जातात का हे सुद्धा सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.